नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन आपले स्वागत करतो इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा, महापारेषण आणि एम-आय-डी-सी आणि जिल्हा परिषदचे जे विद्यार्थी जे तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी टॉप 20 क्वेश्चन्स घेऊन आलेलो आणि जे टॉपिक आहे त्याचं नाव आहे मित्रांनो इंडियन स्टँडर्ड म्हणजेच भारतीय मानक. तर भारतीय मानकवरचे मी टॉप 20 क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहो. YouTubeवर बघून घ्या मित्रांनो, तुम्हाला असल्या इंडियन स्टँडर्डचे कुठल्याही प्रकारे क्वेश्चन्स तुम्हाला दिसणार नाही आणि महत्त्वाचे क्वेश्चन्स आहे मित्रांनो. आता या क्वेश्चन इंडियन स्टँडर्डचे क्वेश्चन ट्रेंडिंगवर आहे आणि 1 ते 2 प्रश्न तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये नक्की विचारल्या जाणार आहे. तर महत्त्वाचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो इंडियन स्टँडर्ड आणि तुमचा आय-ई रूल. तर आज मी इंडियन स्टँडर्डवर क्वेश्चन्स आणलेले आहेत. त्यानंतर मी तुम्हाला टॉप 20 क्वेश्चन्स मी इंडियन स्टँडर्ड मी पूर्णचे पूर्ण रूल करून देणार नाही मित्रांनो तुम्हाला. जे एक्झाम रिलेटेड आहे, जे एक्झामला मी पाहिलेले आहे, तेच इंडियन स्टँडर्डचे रूल मी तुम्हाला तुमच्या एका व्हिडिओमध्ये नक्की घेऊन येणार आहे. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, इंडियन स्टँडर्डचे टॉप 20 क्वेश्चन्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो. महापारेषण, एम-आय-डी-सी आणि जिल्हा परिषद भरती 2023 साठी. आताच आपले 2 गुण आय-टी-आयच्या विद्यार्थ्यांनी पक्के करून घ्यावे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडेल तर एक लाईक करायचा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर मात्र नक्की करायचं. आणि तुम्ही अद्याप आपल्या टेलिग्राम चॅनलला जर जॉइन नसेल झाला तर आत्ताच जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन होऊन जा. तिथे सर्व नोटिफिकेशन, सर्व अपडेट आणि सर्व क्विज वगैरे तिथे होत असते. तर तुम्ही मित्रांनो आताच टेलिग्राम चॅनल जॉइन करून घ्या. तर सुरू करूया मित्रांनो. आजचा आपला पहिला प्रश्न महत्त्वाचा आहे इंडियन स्टँडर्डचे टॉप 20 क्वेश्चन. तर पहिला प्रश्न बघूया मित्रांनो. स्पेसिफिकेशन फॉर 3 फेज इंडक्शन मोटर. प्रश्नामध्ये काय विचारलं आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न असाच येईल की इंडियन स्टँडर्ड सांगा कोणता आहे 3 फेज इंडक्शन मोटरचं. कोणाचं माझ्या विद्यार्थी मित्रांनो? 3 फेज इंडक्शन मोटरचं. मग ऑप्शन राहील तुम्हाला ए इंडियन स्टँडर्ड 325, ऑप्शन बी इंडियन स्टँडर्ड 732, ऑप्शन सी इंडियन स्टँडर्ड 1293, ऑप्शन डी इंडियन स्टँडर्ड 2183. तर सांगा 3 फेज इंडक्शन मोटरचं स्पेसिफिकेशन कोणत्या इंडियन स्टँडर्डमध्ये लिहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? तर इंडियन स्टँडर्ड 325 मध्ये लिहिलेलं आहे. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. इंडियन स्टँडर्ड 325 कशाशी रिलेटेड आहे मित्रांनो? ही स्पेसिफिकेशन आहे 3 फेज इंडक्शन मोटरचं. आय होप मित्रांनो तुम्हाला पहिला प्रश्न नक्की समजला असेल ना. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये विचारल्या जाणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कोड ऑफ प्रॅक्टिस फॉर इलेक्ट्रिकल वायरिंग इन्स्टॉलेशन. महत्त्वाचा प्रश्न आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो. विचारलेला आहे की तुम्ही इलेक्ट्रिक वायरिंग इन्स्टॉलेशन करताना जो कोड असतो, जो प्रॅक्टिस करायचा असतो, तो कोड कोणता असतो असं कोणत्या इंडियन स्टँडर्डमध्ये लिहिलेलं आहे? तर बघा ऑप्शन ए इंडियन स्टँडर्ड 325, ऑप्शन बी इंडियन स्टँडर्ड 732, ऑप्शन सी इंडियन स्टँडर्ड 1293, ऑप्शन डी इंडियन स्टँडर्ड 2183. तर बघा इथे मी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे मित्रांनो. इलेक्ट्रिकल वायरिंग इन्स्टॉलेशन हा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर तुमच्या मनामध्ये हा प्रश्न यायला पाहिजे की इलेक्ट्रिकल वायरिंग तर करायची आहे सर, पण कोणत्या व्होल्टेजसाठी? 220, 440 व्होल्ट किंवा 440 पेक्षा जास्त 11 केव्ही किंवा 1 केव्ही यासाठी करायची आहे. तर मित्रांनो बघा, लेस दॅन 650 व्होल्ट, लेस दॅन 650 व्होल्टचा जर लेस दॅन 650 व्होल्टचा जर जिथे सप्लाय असेल आणि तिथे जर तुम्हाला इलेक्ट्रिक वायरिंग इन्स्टॉलेशन करायची असेल म्हणजे 220 किंवा 440, तिथे मग इंडियन स्टँडर्ड कोणता लागेल? म्हणजे हा प्रश्न इलेक्ट्रिकल वायरिंग इन्स्टॉलेशनमध्ये लेस दॅन 650 व्होल्टसाठी आहे. तिथं तुम्हाला वापरावं लागेल इंडियन स्टँडर्ड 732. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. कोणता? ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. कोणता कशासाठी मित्रांनो? इलेक्ट्रिकल वायरिंग इन्स्टॉलेशन लेस दॅन 650 व्होल्ट. लेस दॅन म्हणजे 650 व्होल्टच्या कमीपेक्षा जर जिथे व्होल्टेज असेल तिथे तुम्हाला कोणता इंडियन स्टँडर्ड वापरणार आहे? तुम्ही इंडियन स्टँडर्ड 732 वापरणार आहे. सो बी विल बी युअर राईट आन्सर. महत्त्वाचा प्रश्न आहे, नोट डाऊन करून ठेवायचा मित्रांनो. मी तुम्हाला जो क्वेश्चन इम्पॉर्टंट सांगतो तो क्वेश्चन तुम्हाला स्टार मार्क करून ठेवायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया माझ्या विद्यार्थी मित्रांनो. स्पेसिफिकेशन फॉर 3 पिन प्लग अँड सॉकेट आउटलेट. सिंपल प्रश्न आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो. स्पेसिफिकेशन दिलेलं असतं 3 पिन प्लगचं आणि सॉकेटचं. म्हणजे 3 पिन प्लग किती अँपियरचा असावा, सॉकेट किती अँपियरचं असावं, याचं जिथे स्पेसिफिकेशन लिहिलं असते तो कोणता इंडियन स्टँडर्ड असतो? ऑप्शन ए बघा 325, ऑप्शन बी बघा 732, ऑप्शन सी बघा 1293, ऑप्शन डी बघा 2183. तर 3 पिन प्लग आणि सॉकेटचं आउटलेटचं स्पेसिफिकेशन जिथे लिहिलेलं असते तो असतो माझ्या विद्यार्थी मित्रांनो इंडियन स्टँडर्ड 1293. कोणता असतो माझ्या विद्यार्थी मित्रांनो? इंडियन स्टँडर्ड 1293. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. महत्त्वाचा प्रश्न आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन नक्की समजला असेल. 3 पिन प्लग सॉकेट आणि आय-टी-आयशी रिलेटेड आहे. तर
हा प्रश्न तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये नक्की विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. शेड्यूल फॉर हाय प्रेशर मर्क्युरी वेपर लॅम्प. 4th नंबरचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो हा. शेड्यूल फॉर हाय प्रेशर मर्क्युरी वेपर लॅम्प म्हणजे जो HPMV लॅम्प असतो, कोणता माझ्या विद्यार्थी मित्रांनो? हाय प्रेशर मर्क्युरी वेपर लॅम्प. हा जो लॅम्प असतो यासाठी कोणता शेड्यूल असतो, त्यासाठी कोणतं इंडियन स्टँडर्ड वापरलं जाते बघा माझ्या विद्यार्थी. शेड्यूल फॉर हाय प्रेशर मर्क्युरी वेपर लॅम्प. ऑप्शन ए बघा इंडियन स्टँडर्ड 325, ऑप्शन बी बघा इंडियन स्टँडर्ड 732, ऑप्शन सी बघा इंडियन स्टँडर्ड 1293, ऑप्शन डी बघा इंडियन स्टँडर्ड 2183. तर हाय प्रेशर मर्क्युरी वेपर लॅम्प साठी कोणता वापरला जातो मित्रांनो? इंडियन स्टँडर्ड 2183. इंडियन स्टँडर्ड 2183. महत्वाचा प्रश्न आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन 4 विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कोड फॉर प्रॅक्टिस फॉर इलेक्ट्रिकल वायरिंग इन्स्टॉलेशन. सेम क्वेश्चन आहे मित्रांनो, सेम क्वेश्चन दिसून राहिला. कोड फॉर प्रॅक्टिस इलेक्ट्रिकल वायरिंग इन्स्टॉलेशन करायचे आहे, पण केव्हा? ग्रेटर दॅन, केव्हा तुम्हाला व्होल्टेज किती दिले राहील? ग्रेटर दॅन 65. हे लिहून ठेवायचं मी माझ्या मित्रांनो. ग्रेटर दॅन 650 व्होल्ट म्हणजे 650 व्होल्टेजपेक्षा जर जास्त व्होल्टेजचा जर तुम्हाला वापर करायचा आहे, तिथे जर तुम्हाला इलेक्ट्रिकल वायरिंग इन्स्टॉलेशन करायची आहे, तर तुम्ही इंडियन स्टँडर्ड कोड कोणता वापरा? इंडियन स्टँडर्ड कोड कोणता वापरणार आहे? तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन ए इंडियन स्टँडर्ड 2274, ऑप्शन बी इंडियन स्टँडर्ड 3043, ऑप्शन सी इंडियन स्टँडर्ड 3106, ऑप्शन डी इंडियन स्टँडर्ड 3854. तर तुम्हाला 650 ग्रेटर दॅन 650 म्हणजे ग्रेटर दॅन म्हणजे 650 पेक्षा जास्त व्होल्टेजसाठी महत्वाचा पॉईंट आहे, लिहून ठेवा मी विद्यार्थी मित्रांनो. 650 पेक्षा जास्त, 650 पेक्षा जास्त व्होल्टेज. तर कोणतं वापरा माझ्या विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन ए 2274. इंडियन स्टँडर्ड 2274 तुम्हाला वापरायचा आहे. इंडियन कोणता कोड वापरा मित्रांनो तुम्ही? इंडियन स्टँडर्ड कोड 2274. ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कोड ऑफ प्रॅक्टिस ऑफ अर्थिंग. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि हा प्रश्न भरपूर एक्झाम मध्ये विचारलेला आहे. तुम्हाला अर्थिंग वापरायचा आहे तर तुम्ही कोणता कोड वापरा? अर्थिंग जर वापरायचा आहे, तुम्हाला अर्थिंगचा यूज करायचा आहे, अर्थिंगची प्रॅक्टिस करायची आहे, तर ते कोणत्या कोडमध्ये आहे? IS 2274, इंडियन स्टँडर्ड 3043, इंडियन स्टँडर्ड 3106, इंडियन स्टँडर्ड 38454. तर मित्रांनो, कोड ऑफ प्रॅक्टिस फॉर अर्थिंग ऑप्शन बी 3043. इंडियन स्टँडर्ड 3043 मध्ये लिहिलेला आहे की तुम्हाला प्रॅक्टिस फॉर अर्थिंग ची कोणत्या कोड मध्ये लिहिलेला आहे? 3043. ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया माझ्या विद्यार्थी मित्रांनो. कोड ऑफ सिलेक्शन इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स ऑफ फ्युजेस. बघा कोणता कोड वापरला जातो जेव्हा तुम्ही सिलेक्शन करता किंवा इन्स्टॉलेशन करता किंवा मेंटेनन्स करता कशाचा? फ्युजेसचा. तर कुठला इंडियन स्टँडर्ड कोड वापरतो? ऑप्शन ए बघा इंडियन स्टँडर्ड 2274, ऑप्शन बी बघा इंडियन स्टँडर्ड 3043, ऑप्शन सी बघा इंडियन स्टँडर्ड 3106, ऑप्शन डी बघा इंडियन स्टँडर्ड 3854. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. तुम्हाला काय करायचं आहे? फ्युजेसचं इन्स्टॉलेशन करायचं आहे, सिलेक्शन करायचं आहे आणि मेंटेनन्स करायचं आहे. तर इंडियन स्टँडर्ड कोणता वापरून मित्रांनो तुम्ही? 3106. ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. महत्वाचा प्रश्न आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो. आय होप हा क्वेश्चन तुम्हाला नक्की समजला असेल. फ्युजेसचं सिलेक्शन करायचं आहे म्हणजे निवडायचं आहे, इन्स्टॉलेशन करायचं आहे आणि मेंटेनन्स करायचं आहे. फ्युजेसचं कोणताही फ्यूज असो, किटकॅट फ्यूज, HRC फ्यूज, कार्ट्रिज फ्यूज, कुठल्याही प्रकारचा फ्यूज असो, तुम्हाला इंडियन स्टँडर्ड कोड कोणता वापरायचा आहे? 3106. सो सी विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. स्पेसिफिकेशन फॉर स्विचेस फॉर डोमेस्टिक. सिंपल प्रश्न आहे. काय म्हटलंय तुम्ही? असा कोणता कोड आहे त्याचं स्पेसिफिकेशन दिलेलं आहे स्विचेसचं डोमेस्टिकमध्ये? म्हणजे डोमेस्टिक म्हणजे तुमच्या घरी ज्या स्विचेस वापरतात त्यासाठी कुठलं स्पेसिफिकेशन असते हे कुठल्या कोडनं सांगितलं आहे? ऑप्शन ए बघा इंडियन स्टँडर्ड 2274, ऑप्शन बी बघा इंडियन स्टँडर्ड 3043, ऑप्शन सी बघा इंडियन स्टँडर्ड 3106, ऑप्शन डी बघा इंडियन स्टँडर्ड 3854. तर स्विचेस डोमेस्टिकमध्ये तुमच्या घरी ज्या स्विचेस वापरता माझ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही, त्यासाठी इंडियन स्टँडर्ड असतो मित्रांनो 3854. कोणता असतो माझ्या विद्यार्थी मित्रांनो? 3854. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. कोणता आन्सर माझ्या विद्यार्थी मित्रांनो? डी विल बी युअर राईट आन्सर. आय होप हा क्वेश्चन तुम्हाला नक्की समजला असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया माझ्या विद्यार्थी मित्रांनो. बघा
जर तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी आवडली असेल, जर तुम्हाला प्रश्नाची लेवल आवडली असेल, जर तुम्हाला माझी मेहनत आवडली असेल ना विद्यार्थी मित्रांनो, तर एक लाईक मात्र नवीन करा आणि व्हिडिओ जर तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया माझ्या विद्यार्थी मित्रांनो. करंट रेटिंग ऑफ केबल. सिंपल प्रश्न विचारलाय असा. इंडियन स्टँडर्डचा कोणता कोड आहे तो काय सांगतो? करंट रेटिंग ऑफ केबल सांगतो, म्हणजे केबलची करंट रेटिंग सांगतो. ऑप्शन ए बघा इंडियन स्टँडर्ड 3961, ऑप्शन बी बघा इंडियन स्टँडर्ड 5124, ऑप्शन सी बघा इंडियन स्टँडर्ड 4648, ऑप्शन डी बघा इंडियन स्टँडर्ड 4347. तर करंट रेटिंग केबलची जर करंट रेटिंग सांगायची आहे तर असा कोणता इंडियन स्टँडर्डचा कोड आहे? तर इंडियन स्टँडर्डचा कोड आहे मित्रांनो 3961. कोणता कोड आहे मित्रांनो? 3961. तर हा कोड लक्षात ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो. तेवढा इम्पॉर्टंट नाही आहे क्वेश्चन, तरी पण मी घेतला. जर विचारला तर तुम्हाला तो क्वेश्चन तुमचा जाता कामा नये, कारण एका एका मार्कानं काय हुकते विद्यार्थी मित्रांनो, सिलेक्शन हुकल्या जाते. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एसी इंडक्शन मोटर स्टार्टरसाठी, जे एसी इंडक्शन मोटरचे स्टार्टर असते त्यासाठी एसी, इथे डीसी नाही लिहिलं आहे माझ्या विद्यार्थी. एसी इंडक्शन मोटरचे जे स्टार्टर असते, कोणते स्टार्टर असते? रोटर रेजिस्टन्स स्टार्टर, स्टेटर रेजिस्टन्स स्टार्टर, DOL स्टार्टर, स्टार स्टार्टर, हे सगळे एसी इंडक्शन मोटरचे स्टार्टर आहेत. तर बघा यासाठी कोणता कोड आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन ए बघा 3961, इंडियन स्टँडर्ड 5124, ऑप्शन सी बघा इंडियन स्टँडर्ड 4648, ऑप्शन डी बघा इंडियन स्टँडर्ड 4347. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. एसी इंडक्शन मोटर स्टार्टरसाठी IS इंडियन स्टँडर्ड 5124 वापरला जातो. गॉट इट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया माझ्या विद्यार्थी मित्रांनो. बघा, इलेक्ट्रिकल लेआउट, इंपॉर्टंट क्वेश्चन आहे, स्टार मार्क करून ठेवा. इलेक्ट्रिकल लेआउट इन रेसिडेन्शियल बिल्डिंग. एक बिल्डिंग आहे आणि त्याचं तुम्हाला इलेक्ट्रिकल लेआउट करायचं आहे, तर त्यासाठी इंडियन स्टँडर्ड कोणता कोड वापरला जातो? 11 क्वेश्चन आहे बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो. इलेक्ट्रिकल लेआउट इन रेसिडेन्शियल बिल्डिंग, इंडियन स्टँडर्ड कोड 3961, इंडियन स्टँडर्ड 5124, इंडियन स्टँडर्ड कोड 4648, ऑप्शन डी बघा इंडियन स्टँडर्ड 4347. जर तुम्हाला इलेक्ट्रिकल लेआउट करायचं आहे रेसिडेन्शियल बिल्डिंगचं, एखाद्या बिल्डिंगचं, जिथं राहणारी बिल्डिंग आहे, मोठी बिल्डिंग आहे, त्याचं इलेक्ट्रिकल लेआउट करायचं आहे, तर तुम्हाला कोणता कोड वापरायचा आहे मित्रांनो? इंडियन स्टँडर्ड 4648. ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. तर इलेक्ट्रिकल लेआउट इन रेसिडेन्शियल बिल्डिंग साठी तुम्हाला कोणता कोड वापरायचा आहे? इंडियन स्टँडर्ड कोड 4648. सो सी विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया माझ्या विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला हॉस्पिटलची लाइटिंग करायची आहे तर इंडियन स्टँडर्ड कोणत्या कोडमध्ये असं सांगितलं आहे की तुम्ही हॉस्पिटलची लाइटिंग करू शकता? तर ऑप्शन ए बघा इंडियन स्टँडर्ड 3961, ऑप्शन बी बघा 5124, ऑप्शन सी बघा 4648, ऑप्शन डी बघा 4347. तर हॉस्पिटलची लाइटिंग जर तुम्हाला करायची आहे, म्हणजे लाइटिंग लावायची आहे, तिथं लाइटिंग करायची आहे, तर इंडियन स्टँडर्ड कोणता असतो? 4347. कोणता असतो माझ्या विद्यार्थी मित्रांनो? 4347. सो डी विल बी युअर राईट आन्सर. आय होप मित्रांनो हा क्वेश्चन तुम्हाला नक्की समजला असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया माझ्या विद्यार्थी मित्रांनो. वायरिंग इन हॉस्पिटल, म्हणजे हॉस्पिटल मधली जर तुम्हाला वायरिंग करायची आहे त्यासाठी इंडियन स्टँडर्डचा कोणता कोड असतो? काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो? तुम्हाला हॉस्पिटलची वायरिंग करायची आहे, तर इंडियन स्टँडर्ड 1733, ऑप्शन बी इंडियन स्टँडर्ड 5124, ऑप्शन सी इंडियन स्टँडर्ड 4648, ऑप्शन डी इंडियन स्टँडर्ड 4347. जर तुम्हाला वायरिंग करायची आहे हॉस्पिटलची, त्यासाठी कोणता इंडियन स्टँडर्ड कोड असतो माझ्या विद्यार्थी मित्रांनो? 1733, इंडियन स्टँडर्ड 1733. सो ए विल बी युअर राईट आन्सर. महत्वाचा प्रश्न आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो, स्टार मार्क करून ठेवायचा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फ्लड लाइटिंग. फ्लड लाइटिंग म्हणजे जे मोठे मोठे ग्राउंड असतात, क्रिकेटचे ग्राउंड असतात, जे मोठे मोठे फुटबॉल ग्राउंड असतात, मोठे मोठे गार्डन असतात, तिथे जे मोठे मोठे लाईट लावलेले जातात ना मित्रांनो, त्याला म्हटलं जाते फ्लड लाइटिंग. काय म्हटलं जाते? फ्लड लाइटिंग. तर फ्लड लाइटिंग कोणत्या इंडियन स्टँडर्ड कोडमध्ये आहे की एवढे मोठे लाईट तुम्ही लावू शकता मोठमोठ्या स्टेडियममध्ये? तर हे कुठल्या इंडियन स्टँडर्ड कोडमध्ये लिहिलेलं आहे? ऑप्शन ए बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो इंडियन स्टँडर्ड 1733, इंडियन स्टँडर्ड 1947, इंडियन स्टँडर्ड 3646, ऑप्शन डी इंडियन स्टँडर्ड 5216. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, फ्लड लाइटिंग सिंपल प्रश्न आहे. तर क्रिकेटचं स्टेडियम आठवायचा आणि आपला भारत देश कधी स्वतंत्र झाला होता? ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. इंडियन स्टँडर्ड 1947. फ्लड लाइटिंग जर प्रश्न तुम्हाला आला ना विद्यार्थी मित्रांनो, तर इंडियन स्टँडर्डचा कोणता कोड वापरा तुम्ही? इंडियन स्टँडर्ड 1947, म्हणजे 1947. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया माझ्या विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघा 15. इंटेरियर
इल्युमिनेशन काय लिहिलं आहे माझ्या विद्यार्थीमध्ये इंटेरियर इल्युमिनेशन म्हणजे प्रकाशमान. म्हणजे इंटेरियर इल्युमिनेशन म्हणजे प्रकाशमान करायचं असेल तुम्हाला म्हणजे लाइटिंग करायची असेल तर तुम्ही खालीलपैकी कोणत्या प्रकारचा इंडियन स्टँडर्ड कोड वापरणार. ऑप्शन ए बघा इंडियन स्टँडर्ड 1733, ऑप्शन बी बघा इंडियन स्टँडर्ड 1947, ऑप्शन सी बघा इंडियन स्टँडर्ड 3646, ऑप्शन डी बघा इंडियन स्टँडर्ड 4347. तर तुम्हाला इंटेरियर इल्युमिनेशन करायचं असेल तर माझ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणता कोड वापरावा लागेल. ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर, इंडियन स्टँडर्ड 3646. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. महत्वाचा प्रश्न आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आणि हा लास्ट क्वेश्चन आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो. महत्वाचे 16 क्वेश्चन घेतलेले, टॉप 20 क्वेश्चन म्हटलं होतं मी, पण टॉप 20 क्वेश्चन मला महत्वाचे वाटले नाहीत. जे महत्वाचे क्वेश्चन वाटले ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो. तर सेफ्टी प्रोसिजर इन इलेक्ट्रिक वर्क महत्वाचा क्वेश्चन आहे, स्टार मार्क करून ठेवा माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला इलेक्ट्रिक वर्क करताना कुठली सेफ्टीची प्रोसिजर असते म्हणजे सेफ्टी प्रोसिजर काय बाळगायची आहे आणि इलेक्ट्रिकलचं काम करत असताना सेफ्टी इज मोस्ट इम्पॉर्टंट असते. तर सेफ्टी प्रोसिजर तुम्हाला इन इलेक्ट्रिकल वर्क करत असताना म्हणजे इलेक्ट्रिकलचं काम करत असताना तुम्हाला सेफ्टीची जी प्रोसिजर करायची आहे ती कोणत्या कोडमध्ये, इंडियन स्टँडर्ड कोडमध्ये लिहिलेली आहे. ऑप्शन ए बघा इंडियन स्टँडर्ड 1733, ऑप्शन बी बघा इंडियन स्टँडर्ड 1947, ऑप्शन सी बघा इंडियन स्टँडर्ड 3646, ऑप्शन डी बघा इंडियन स्टँडर्ड 5216. तर इंडियन स्टँडर्ड 5216 मध्ये काय सांगितलेलं आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सेफ्टी प्रोसिजर सांगितले आहे. इलेक्ट्रिकल वर्क म्हणजे इलेक्ट्रिकलचं काम करताना जी सेफ्टी प्रोसिजर घ्यावी लागते ती सांगितलेली आहे. ती कोणत्या इंडियन स्टँडर्ड कोणत्या कोडमध्ये 5216 मध्ये सांगितलेली आहे. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. तर माझ्या विद्यार्थी मित्रांनो बघा मी महत्वाचं सेशन तुमच्यासाठी घेऊन आलो होतो आणि या सेशनमध्ये मी महत्त्वाचे इंडियन स्टँडर्ड कोड कव्हर केलेले आहेत. तर महत्त्वाचं सेशन होतं विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला हे सेशन आवडलं असेल तर एक लाईक मात्र नक्की करायचं आणि या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर मात्र नक्की करा. आणि तुम्ही टेलिग्राम चॅनल जर जॉईन नसेल केलं तर आत्ताच जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करून द्या. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो हे जे सेशन होते हे क्वालिटी क्वेश्चन्सवालं सेशन होतं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, नवीन एक व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर मी नक्की येईल. तोपर्यंत बाय.